श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुरोऽग्नौ देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीरिवतमसा रासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती। निःशेषजाड्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आपण श्री साई सच्चरित्र पाहतो, चिंतन करतो। हेमाड पंत रचित साई सच्चरित्र। आज आपला अध्याय 50वा सुरू आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जन्मदाते मायतात यांच्या उपकारा नाही अंत। मानव देह दिला मदप्रत उपजलो न जंत त्या पोटी। आपले आई वडील धन्य का त्यांनी आपल्याला मनुष्य जन्म दिला। आपण नाही तर मग किड्या मुंगीच्या पोटी जन्माला गेलो असतो। पण आपल्या आई वडिलांचे आपल्यावर उपकार आहे, कारण त्यांच्यामुळे आपल्याला मनुष्य देह मिळाला। म्हणून आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा मातृदेवो भव, आईला पहिला देव मानलाय। मातृदेवो भव, पितृदेवो भव। आपल्याला जन्म देणारी आई, जन्म देणारे वडील, त्यांना आधी मान दिला आहे। आणि मग आचार्य देवो भव, मग आचार्यांना की जे आपल्याला ज्ञान देतात त्यांना महत्व दिलेलं आहे। झालो ना सळ मातेच्या उदरा, अंध पंगू काना तोत्रा, उपजलो ना मुकावैरा, जन्मलो पुरा सुपिंड। बर, आईच्या उदराला येताना सुद्धा हे परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे की मी जन्माला येताना जन्मांध म्हणून जन्माला आलो नाही, किंवा जन्मतःच मी पंगू म्हणून जन्माला आलो नाही, जन्मतःच मी काणा म्हणून जन्माला आलो नाही, म्हणजे डोळ्याची ठेवण व्यवस्थित नसणं, काणा म्हणून जन्माला आलो नाही, मी तोत्रा म्हणून जन्माला आलो नाही, मुका म्हणून जन्माला आलो नाही। हे परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे। झालो ना सण मातेच्या उदरा, अंध पंगू काणा तोत्रा, उपजलो ना मुका बहिरा, जन्मलो पुरा सुपिंड। जयाचे देव वंदिती चरणा, ऐसा जो उत्तम ब्राह्मण वर्ण, तेथ मी ईश्वर कृपेवर तीर्ण, झालो पूर्ण दैवाचा। म्हणजे देवाधिक देव सुद्धा ज्यांना वंदन करतात अशा ब्राह्मण कुळामध्ये माझा जन्म झाला। जन्मोजन्मी माता पिता कोट्यानकोटी जन्म घेता, पर्या जन्म मरणा चुकता, त्याची दुर्मिळता अनिवार्य। आई वडिलांचे उपकार आहेत हे खरं आहे, पण 184 योनीमध्ये जेवढे जन्म घेतले त्या प्रत्येक जन्मामध्ये आई वडील आहेतच ना। जन्मोजन्मी माता पिता कोट्यान कोटी जन्म घेता, पर्या जन्म मरणा चुकता, तयाची दुर्मिळता अनिवार्य। पण या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सोडवणारा जो सद्गुरू, तो आपल्याला भेटणं हे आपलं भाग्य आहे। ते दुर्मिळ आहे, अशा दुर्मिळ असणाऱ्या सद्गुरूंची आपली गाठ पडणं हे आपलं भाग्य आहे। काय म्हटलंय पहा, 184 फिरलो, कोठे न सुखला धलो, दैवयोगे शरण आलो सद्गुरुशी। 184 योनी मी फिरून आलो,
पण माझी आणि सद्गुरूची गाठ पडली नाही. गाठ पडली असती तर या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मागेच सुटलो असतो. दैवयोगे शरण आलो समर्थ असे. आता दैवयोग म्हणजे अनेक जन्माची पुण्याई गाठीला आली तेव्हा मला सद्गुरू भेटले. दैवयोगे शरण आलो समर्थाशी. समर्थे समर्थ करावे तरी समर्थ म्हणावे. ब्रीद आठवणी स्वभावे करणे ते करावे श्रीराम. मग समर्थाने समर्थ करायला पाहिजे. म्हणजे माझे गुरु समर्थ आहेत, सर्व द्यायला समर्थ आहेत. त्या गुरूंनी मला पण समर्थ करावं. समर्थे समर्थ करावे. समर्थाने समर्थ करावं. काय म्हटलंय? बुडतेन बुडवून द्यावे बुडतयासी. तरतेन बुडवून द्यावे बुडतयासी. शब्द काय आहे तो पहिला? बुडतेन बुडू द्यावे नाही आहे. मग शब्द कसा येतो? तो शब्द असा आहे की तरतेन बुडवून द्यावे बुडतयासी. बुडतेन बुडवत नाही आहे. तो शब्द असा आहे, तरतेन बुडवून द्यावे बुडतयासी. तरतेन म्हणजे ज्याला स्वतःला पोहता येतं. तरतेन बुडवून द्यावे न बुडवू द्यावे. तरते न बुडवू द्यावे. आता बघा, तरते न बुडवू द्यावे बुडतयासी. पण शब्द कसा आहे? तरते न बुडवू द्यावे बुडतयासी. म्हणजे ज्याला तरते, तरते म्हणजे ज्याला पोहता येतं त्याने. तरते न बुडवू द्यावे न बुडवू द्यावे म्हणजे ज्याला पोहता येतं त्याने बुडवू देऊ नये. कुणाला? बुडतयासी. पाण्यामध्ये एखादा गटांगळा खातोय त्याला बुडू देऊ नये. तरतेने ज्याला पोहता येतं त्याने लगेच उडी मारावी आणि त्या बुडणाऱ्या माणसाला बाहेर काढावं. आणि संत हेच कार्य करतात. काय? बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. ही माणसं या भवसागरामध्ये गटांगळ्या खायला गेली आणि मग त्यांना बुडू देणं माझं काम नाही. मला पोहता येत आहे. म्हणजे हा भवसागर मी कसा सहजगत्या पहिलं ते पार केलेलं आहे. आता मला जर हा भवसागर सहजगत्या पार करता येत असेल तर मी भवसागरामध्ये बुडणाऱ्या माणसाला बुडू द्यावं का? बुडू देता उपयोगी नाही. मी त्याला काढलं पाहिजे बाहेर. म्हणून संत कसे आहेत? बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. त्या संतांना ही भवसागरात बुडणाऱ्या माणसाचा कळवळा येतो की नको बाबा बुडू नका रे बाबा. नो आता लक्ष चौऱ्याऐंशीवरी फिरलात ना, बास झाला आता. जन्मो जन्मदाता जन्मोजन्मी माता पिता कोट्यान कोटी जन्म घेता. पर्या जन्म मरणा चुकता तयाची दुर्मिळता अनिवार्य. जन्मदाता तोही पिता तुझा मौंजी बंधन करता. तिचा अन्नप्रधाने पाळता चौथा भयविता सोडविता. आपल्याला आई वडील कुणाला मानावं ते सांगितले. कुणाला आई वडिला इतका मान द्यावा? आता ज्याने जन्म दिला त्या जन्मदात्याला आई वडिला इतका मान द्यावा म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण त्यानं द्यायलाच पाहिजे. काय उपकार करत नाही. आई वडिलांना मान देतो म्हणजे काही उपकार करत नाही. म्हणजे ज्याने आपल्याला जन्म दिलाय त्याला मान दिलाच पाहिजे. पण आणखीन आपल्या जन्मदात्याच्या बरोबरीचे कोण आहे? कुणाला जन्मदाता मानावं? जन्मदाता तोही पिता तुझा मौंजी बंधन करता. दुसरा पिता कोण आहे? जे आपल्याला मुंजीचं व्रत पूर्ण करून देतात ते आपले गुरु. म्हणून त्यांना उपाध्ये म्हणलंय, आचार्य म्हटलंय. ते आचार्य आपल्याला काय करतात? मौंजी बंधन करून देतात. आणि त्या मौंजी बंधनामुळे आपल्याला काय होतं? दुसरा जन्म मिळतो. मुंज म्हणजे काय? दुसरा जन्म आहे. म्हणजे जोपर्यंत मुंज झालेली नाही त्याप्रमाणे तोपर्यंत त्याला अधिकारी म्हटलेलं नाही. त्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा जर त्याची मुंज झालेली नसेल तर त्याला अधिकारी मानलेलं नाही. मौंजी बंधनानंतर त्याला दुसरा जन्म मिळतो म्हणून त्याला द्विज म्हटलेलं आहे. द्विज म्हणजे ब्राह्मण, पण द्विज म्हणजे जो दोनदा जन्माला येतो तो.
मग हा दुसरा जन्म आहे त्याचा, मौंजीबंधन हा त्याचा दुसरा जन्म आहे. म्हणून तो दुसरा जन्म देणारे कोण आहे? आचार्य. म्हणून मातृदेवो पितृदेवो भव आचार्य देवो भव असं म्हटलेलं आहे. दुजा मौंजीबंधन करता, तिजा अन्नप्रदाने पाळिता. तिसरे वडील कोणाला मानलेले आहे? म्हणजे आई वडिला इतकं मान कोणाला द्यावा? ज्यांनी आपल्याला आपलं पालन पोषण केलेलं आहे त्यांना. एकाच काय होतं, आई वडील मरून जातात, मग त्यांचं पालन पोषण कोण करतं? त्यांचे चुलते करतात म्हणा, मावशी करते म्हणा, आत्या करते म्हणा, काकू करते म्हणा, त्यांचा वडील भाऊ त्याचं पालन पोषण करतो म्हणा, किंवा एखादे दानशूर व्यक्ती त्या मुलाचं पालन पोषण करतो. मग ज्याने कोणी त्या मुलाचं अन्न देऊन पालन पोषण केलेलं आहे त्याला सुद्धा वडिला इतकंच मानावं, मान द्यावा असं म्हटलेलं आहे. जो आपल्याला अन्न देतो तोही आपल्या वडिलासारखा आहे. कारण आपलं हे शरीर जे आहे ना, हे पंचमहाभौतिक शरीर, हे अन्न हे त्याचं मुख्य सार आहे. अन्नाने अंगामध्ये ओज येतं, शक्ती येते, आणि म्हणून अन्न देणारा जो आहे तोही आपल्याला वडिला इतकाच वंदनीय आहे. तिजा अन्नप्रदाने पाळिता, चौथा भयभीता सोडविता. चौथा कोण आहे? एखादा मनुष्य आपल्याला जीवाने मारायला आलाय, म्हणजे जीवे मारणार आहे, आणि त्या मृत्यूच्या भयातनं जो आपल्याला सोडवतो तो सुद्धा आपल्याला आपल्या आई वडिलांसारखाच आहे. जो मृत्यूच्या भयापासून आपल्याला सोडवतो तोही जन्मदाता पिता इतकाच वंदनीय आहे. जगी हे सर्व समान परी कृपाळू सद्गुरुविण, खरा जग नाही आन नवलविंदान परिसावे. आता हे सगळे 4 प्रकारचे झाले. म्हणजे एक जन्म देणारे आई वडील, दुसरे आचार्य, तिसरे आपल्याला ह्या शरीराला अन्न देणारे, आपलं पालन पोषण करणारे, आणि चौथं आपल्याला आपल्यावरती एखादं मृत्यूचं संकट आलं तर त्यातनं बाहेर काढणारे. मग ते डॉक्टर असतील म्हणा, किंवा कोणी आपल्याला एखादं मारायला आलं तर आपला एखादा मित्र मध्ये पडेल आणि आपला जीव वाचवेल. एखाद्या वेळेला रस्त्यामध्ये आपण पडलोय, कोणीतरी अचानक येईल आणि आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेल आणि आपल्याला त्या मृत्यूच्या भयापासून वाचवेल. असं कोणी ना कोणी असं, पण तो आपल्याला वडिला इतकाच महत्त्वाचा आहे. पण या सर्वापेक्षा महत्त्वाचे कोण आहेत? परी कृपाळू सद्गुरुवीण, खरा जनक नाही नवलविंदान परिसावे. पण खरा सद्गुरूसारखा दुसरा कोणी नाही. का? तो आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सोडवतो, म्हणून तो महत्त्वाचा आहे. हे सर्व समान परी कृपाळू सद्गुरुवीण, खरा जनक नाही नवलविंदान परिसावे. जननी गर्भी वीर्य निक्षेपिता, योनीद्वारा जन्मदाता, हा तो केवळ लौकिकी पिता, सद्गुरु जनिता अलौकिक. आपल्या वडील आणि आई यांचं ज्या वेळेला एकत्र मिलन होतं त्यावेळेला आपला जन्म होतो, आणि योनीच्या द्वारे आपला जन्म होतो. न वेचिता वीर्याचा कण, नीच योनीद्वारा विणा, देवुन्या निजपुत्रा जनानं अनुग्रह पूर्ण करवित. आता या ठिकाणी सद्गुरू आपल्या वीर्याचा क्षय करत नाहीत, किंवा आपल्याला योनी मार्गाने जन्म देत नाहीत. तर वीर्याचा क्षय न करता आणि योनी मार्गाने जन्म न देता आपला उद्धार करणारा कोण आहे? तर सद्गुरू आहे. अनुग्रह पूर्ण करवितात, केवळ अनुग्रहाने आपल्याला पुनर्जन्म प्राप्त करून देतात. नमो त्या जन्म मरण निवर्तका, करुणाघना ज्ञानप्रकाशका, वेदगुह्य चित्प्रतिपादका, सर्वव्यापका गुरुवर्या. अशा त्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं सोडणाऱ्या आणि आम्हाला वेदाचं गुह्य सांगणाऱ्या अशा सद्गुरूला आम्ही शरण जातोय. कारण वेदाचा अर्थ कुणाला माहिती? सद्गुरूंनाच माहिती. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एराने वहावा भारमाथा. संतांना या वेदातलं जे रहस्य आहे ते त्यांना माहिती आहे. वेद गुह्य चित सच्चित प्रतिपादका,
वेदामध्ये असणार सच्चित आनंद स्वरूप असणारे जे गुह्य तत्वज्ञान आहे, म्हणजे परब्रह्माचं तत्वज्ञान आहे, सच्चित आनंद हे जे परमेश्वराचं मूळ रूप आहे, त्याची आम्हाला अनुभूती आणून देणारे कोण आहेत? आमचे सद्गुरू आहेत. नमो संसार तम दिनकरा, आत्मानुभव संत शेखरा, भक्त चित्त चकोर चंद्रा, कल्पतरुवरा गुरुवर्या. नमो संसार तम दिनकरा, माझ्या मनातला असणारा अज्ञानरूपी अंधकार दूर करणाऱ्या, मला आत्मानुभव देणाऱ्या आणि भक्त चकोर चंद्र असणाऱ्या अशा माझ्या गुरूंना मी वंदन करतो, जे कल्पतरूसारखे आहेत. अगाध गुरुरायाचे महिमान वर्णितान, गळे वाचेचा अभिमान, बरे असावे मुखे आसमान, खालोन मान गुरुचरणी. आपण आपल्या गुरुपुढे विद्वत्तेचं प्रदर्शन करू नये, त्यापेक्षा खाली मान घालून नम्रतेने बसावं. पूर्वजन्मी अनवच्छिन्न नसता कोणी तपसंपन्न, होईन दया संत दर्शन, प्रीताप निरसन कारक, परमार्थ मोक्षवानिजित, साधावे ऐसा दयासीत, तेने व्हावे संताचे अंकित, उणेन इतकिंचित मगतया. ज्याला असं वाटतंय आपल्याला परमार्थ कळावा, ज्याला असं वाटतंय आपल्याला मोक्ष मिळावा, ज्याला असं वाटतंय की आपल्याला आपला आत्मोद्धार व्हावा, आपल्याला आत्मज्ञान कळावं, त्यांनी संतांना शरण जावं. धन्य धन्य सत्संगती, काय वर्णावी तिची महती, ये पासा विवेक विरक्ती, परमशांती सद्भक्त. सत्संगाचा महिमा वर्णन करून सांगता येत नाही. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना. सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग होता बहुसाल सिद्धी. सत्संगाने आपली कुबुद्धी म्हणजे आपल्या मनातले वाईट विचार नाहीसे होतात आणि चांगल्या विचाराचं बीजारोपण केलं जातं. संतांच्या सहवासाने, संतांच्या उपदेशाने, संतांनी केलेल्या बोधाने आपल्या मनामध्ये विवेक जागृत होतो. विवेक जागृत झाल्यामुळे आपल्याला विरक्ती प्राप्त होते आणि विरक्ती प्राप्त झाल्यामुळे आपल्या मनाला परमाशी शांती प्राप्त होते. साई केवळ चैतन्य मूर्ती, अव्यक्तीचे ते आले व्यक्ती, काय त्यांची निर्विषय स्थिती, कोण निश्चिती वा निर. साईबाबा कोण आहे? चैतन्य मूर्ती. आपल्यासाठी त्यांनी अवतार धारण केलेला आहे. भक्त भावार्थी श्रोते प्रेमळ, तया लागे तोची कनवाळ, प्रेमेवले निज चरित रसाळ, केवळ जे रावळ तयाचे. श्री दयाचा पडता कर, अहम भावाचा होई चूर, सोहम सोहम भावाचा चाले गजर, आनंद निर्भर दृश्य जात. श्री दयाचा पडता कर. ज्या वेळेला सत्पुरुषांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, त्यावेळेला काय आपल्या मनामध्ये काय परिवर्तन घडतं ते सांगितलं. श्री पडता दयाचा कर, अहंभाव होई दूर, अहंभाव होई चूर. आपला अहंकार नाहीसा होतो. म्हणजे सद्गुरूची कृपा झाली की काय होतं, आपल्या मनामध्ये असलेला सगळा अहंकार नाहीसा होऊन जातो. अहम भावाचा, आणि अहम म्हणजे हा देह म्हणजेच मी आहे, हे सगळं मीच करतो. मी आणि माझं असणारा हा अहमभाव सद्गुरूचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर आपला हा अहम म्हणजे हे सगळं मीच आहे, म्हणजे हा देह म्हणजेच मी आहे, हा अज्ञानरूपी अहंकार आहे. देहोहम ही भावना नाहीशी होऊन जाते. श्रीदयाचा पडता कर, अहंभावाचा होई चूर, हे सगळं मीच करतो, हा ज्या कर्तृत्वाचा अभिमान आहे तो नाहीसा होतो.
अहंभावाचा होई चूर, सोहंभावाचा चाले गजर. सोहम म्हणजे हे सगळं काही त्याचंच आहे आणि तोच करतोय, मी केवळ निमित्त मात्र आहे. असा त्या सद्गुरु कृपेचा लाभ झाल्यानंतर, सद्गुरूचा आशीर्वाद झाल्यानंतर आपल्या मनामध्ये परिवर्तन घडतं. काय परिवर्तन घडतं? आत्तापर्यंत सगळं हे मीच केलं आणि माझंच आहे असा जो अहंकार आहे तो नाही, अहंभाव नाहीसा होतो. हा देह म्हणजेच मी आहे हा अहंभाव नाहीसा होतो आणि हे सगळं तो त्याचंच आहे आणि तोच करतो असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. मी माझे मावळो सर्व. स्वरूपानंद सांगतात, रत्नागिरीला आहे ना त्यांची समाधी, त्यांनी सांगितलेले मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगो आता. हे सगळं मी केलं आणि माझं आहे, हा अहंभाव माझा नाहीसा होऊ दे. आणि हे सगळं तूच केले आणि तूच करतोय, मी केवळ निमित्त मात्र आहे, हा भाव माझ्या मनामध्ये जागृत होऊ दे. श्री दयाचा पडता कर, अहंभावाचा होई चूर, सोहंभावाचा चाले गजर. आनंद निर्भर दृश्य जात. आणि असं सगळं हे परमेश्वरानेच सर्व विषय आपलेले असं ज्या वेळेला आपल्याला अनुभूत येते, त्यामुळे या चराचरामध्ये भरलेला आनंद आपल्याला पाहता येतो. आत्तापर्यंत आपण काय पाहतोय? दुःखच पाहतोय. काय म्हणतो? हे सगळं जग दुःखाने भरलेलं आहे असं आपण म्हणतो. आणि मग आपल्याला एकदा काही भगवंताची लीला पाहण्याची सवय झाली, मग ह्या चराचरामध्ये ह्या आनंदाकडे आपलं लक्षच गेलेलं नसतं. पण ज्यावेळेला गुरुची कृपा होते त्यावेळेला आपल्याला आनंदाकडे लक्ष जातं आणि मग आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे नभात भरला, सर्वत्र भरलेला आनंद आपल्याला पाहायला मिळतो. त्या भगवंताची लीला आपल्याला पाहायला मिळते की काय त्या भगवंताची कृपा आहे. आम्ही जन्माला येण्याच्या आधीच आमची दुधाची व्यवस्था त्या भगवंताने केली आहे हे कळतं आपल्याला सद्गुरु कृपेने. कोणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कळतं आपण येण्याआधी त्यांनी आपली व्यवस्था केली. ज्यांनी चोच दिली त्यांनी चारा दिलाय. पंछी करेन चाकरी, अजगर करेन काम, सबका दाता राम. त्यांनी काय मोठी कोठारं भरून ठेवलीत का काय? उद्याची काळजी नाही त्यांना, पण भगवंत त्याची काळजी करतो. हे ज्यावेळेला आपण पाहायला लागतो ना, सद्गुरु कृपेने ही दृष्टी आपल्याला प्राप्त होते की केवढी त्याची आपल्यावर कृपा आहे. आपण दिवसभर थकलेला असतो, रात्र होते आणि मग शांत अशी आपल्याला झोप लागते. प्रभात काली अतिगार वारा, विश्राम दे थकल्या जीवाला, हारावयाला सकला श्रमाला, केली तुआ सौख्यद रात्र फार, देवा तुझी ही ममता अपार. ही देवाची कृपा आपल्यावर किती आपल्याला गुरुकृपेने कळायला. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. देवा तुझ्या घरी लाख तारकांच्या तेजाळ दीपाच्या सांजवाती. हे सगळं आपल्याला कळायला लागतं. ही दृष्टी संताश्रये वर चढे कसलाही नीच, संताश्रये वर चढे कसलाही नीच. संतांच्या आश्रयाला एखादा नीच मनुष्य जरी आला तरी सुद्धा संत कृपेने त्याच्या मनामध्ये परिवर्तन होतं. संताश्रये वर चढे कसलाही नीच. कितीही नीच प्रवृत्तीचा मनुष्य असतो, तो सत्संगतीमध्ये आल्यानंतर त्याची ती नीच प्रवृत्ती नाहीशी होऊन जाते. आनंद निर्भर दृश्य जात. कळायला लागतं त्याला तो जीवनातला आनंद. आपल्याला कसं होतं, पूर्वी आपल्या साध्या साध्या गोष्टीत वाईट वाटत होतं. कुणी लग्नाला नाही बोलवलं की वाईट वाटत, एवढ्या सगळ्या बोलवलं मला आमंत्रण दिलं नाही. पण एकदा गुरुची कृपा झाल्यानंतर कळतं, अरे नाही दिलं तर कदाचित तो आपल्याला विसरला असेल असं समजा. एवढ्या गडबडीत आपल्याला विसरला असेल असं होऊ शकतं. अशी दृष्टी आपल्याला प्राप्त होते. एरवी काय होतं, आमंत्रण नाही आले की दुःख वाटत होतं. आता त्याचं दुःख वाटत नाही. आपण त्याच्यातनं सकारात्मक विचार करतो. कदाचित तो आपल्याला कामाच्या गडबडीत विसरला असेल, इतक्या नादामध्ये विसरला असेल. म्हणजे प्रसंग तोच आहे, लक्षात घ्या, प्रसंग तोच आहे. पण पूर्वी त्या प्रसंगाने वाईट वाटत होतं आणि आता प्रसंग तोच आहे, त्या प्रसंगाने आता वाईट वाटत नाही. कोणी बोलवलं तरी आनंद आहे, नाही बोलवलं तरी आनंद आहे. जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. कोणी आपल्याला मान दिला आनंद आहे, नाही दिला आनंद आहे.
कोणी आपल्याला म्हणजे काही एखादी गोष्ट दिली आनंद आहे, नाही दिली तरी आनंद आहे. पूर्वी आपल्याला दिल्याचा आनंद होता, नाही दिल्याचं दुःख होतं. अरे सगळ्यांनी एवढ्या मोठ्या भारी भारी साड्या दिल्या, मला मात्र साधी दिली. हे जे पूर्वी वाटत होतं आता वाटत नाही ते. ठीक आहे, त्याने आपल्या 4 लोकात मान राखला ना आपला, बस झालं. म्हणजे त्या गोष्टी जीवनातल्या त्याच आहेत, पण सद्गुरूची कृपा झाल्यानंतर त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आणि मग कुठल्याच गोष्टीचं आपल्याला वाईट वाटेना समजत. काय मज पामरा शक्ती वानावयात याची कीर्ती जयाचा, ज्याचा तोच भक्त प्रीती प्रकटी पोथी कृपेरी. आता अशा त्या सद्गुरूची कृपा अपरंपार आहे, त्याचं मी काय वर्णन करून सांगणार, पण तेच माझ्या हाताने लिहून घेत आहे. लोटांगण त्या साई चरणा, अभिवंदन श्रोतृगणा, अभिवंदन श्रोतृगणा, नमन साधू संत सज्जना, प्रेमालिंगन सकळिका. त्या साईबाबांना साष्टांग नमस्कार घालतोय. अभिवंदन श्रोतृगणा, साधू संतांना, जे श्रोते आहेत त्यांना मी नमस्कार करतोय. का नमस्कार करतोय श्रोत्यांना? तुम्ही श्रोते भगवन मूर्ती. श्रोते म्हणजे काय सामान्य माणसं नाही. तुम्ही श्रोते भगवन मूर्ती. ते श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याच्या मूर्ती आहेत. त्यांच्या रूपाने भगवंत ही कथा आपल्या मुखातनं तो सांगतो आणि त्यांच्या कानाने तो ऐकतो. सर्वत्र तोच आहे ना, सांगणाऱ्यामध्येही तोच आहे ना, ऐकणाऱ्यामध्ये तोच आहे. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. लोटांगण त्या साई चरणा, अभिवंदन श्रोतृगणा, नमन साधू संत सज्जना, प्रेमालिंगन सकळिका. श्रोत्यांना का वंदन करायचं आहे? श्रोते ज्ञानी आहे, बहुश्रुत आहे, चिंतन करणारे आहेत, आत्मानुभूती आलेले आहेत. आणि एवढं सगळं असून सुद्धा नवीन एखादा कीर्तनकार आला, नवीन एखादा प्रवचनकार आला, नवीन एखादा कोणी सांगणार आला तर त्याला सुद्धा सांभाळून घेणारे आहेत. एवढी श्रोत्यांची महत्ता असते. ते काय लगेच त्याला सांगत नाहीत की अरे तुला काय बोलता येत नाही, तुला काय सांगता येत नाही, असं म्हणत नाहीत. ते म्हणतात ठीक आहे, तू सांगतोस ना ते ठीक आहे, आज नाही उद्या पुन्हा तुला आणखीन त्यात काहीतरी विशेष रहस्य सापडेल, तू करत राहा प्रयत्न. त्याचा हिरमोड करत नाही. म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान नसतं का? असतं. या वक्त्याला काही कळत नाही इतकं ज्ञान त्यांच्याकडे असतं. पण तरीसुद्धा त्या वक्त्याचा हिरमोड कधी करत नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असतो. लोटांगण त्या साई चरणा, अभिवंदन श्रोतृगणा, नमन साधू संत सज्जना, प्रेमालिंगन सकळिका. सहज लिलेने वार्ता सांगती, दया गर्भी संपूर्ण नीती, दयाचे लिहिणे नित्य शांती, महानुभाव द्याती जन. साईबाबांचं कसं आहे लीला? सहज लिहिलेने वार्ता सांगते, सहजगत्या पुढे होणाऱ्या घटना सांगतात आणि त्याच्यामधून आणि नाना प्रकारच्या गोष्टी सांगताना नीतीने कसं वागावं तेही सांगतात. मनात त्यांच्या नित्य शांती वास करत असते आणि महान भाव सुद्धा त्यांना नमस्कार करत असतात, त्यांची अनुभूती घेत असतात. सूर्या उपमिता नाही सोयी केतो सूर्य असता साई, चंद्रा उपमोदरी तो क्षयी, सदैव संपूर्ण साह्य. सूर्याची उपमा द्यावी तर सूर्य अस्ताला जातो, चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र क्षयी आहे, म्हणून त्यांची उपमा आपल्या गुरुला देता येत नाही. तया चरणी हेमाड विनीत, प्रेमे श्रोत्याला गे विनीत, परिसाची कथा श्रद्धायुक्त, दत्तचित्त आवडीने. हेमाडपंत म्हणतात मी साईबाबांचं चरित्र सांगतोय, अत्यंत आवडीने तुम्ही श्रवण करा. भूमी उत्तम नांगरून बीज ठेवले आहे पेरून, परी न वर्षता तुमचा कृपा घन पिकते निर्माण होईल का. शेतकऱ्याने जमीन उत्तम नांगरून ठेवलेली असली, बीजाचं रोपण केलेलं असलं तरीसुद्धा जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत त्या कष्टाला काही अर्थ नाही. तसं ते म्हणतात की हे मी सगळी माणसाची म्हणजे श्रोत्याची मनोभूमिका मी तयार करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये बीजसुद्धा मी लावलेलं आहे, सत्कर्माचं बीज लावलेलं आहे.
पण जोपर्यंत तुमचा कृपा आशीर्वाद गरजत नाही तोपर्यंत ते सगळं व्यर्थ आहे. पडता संत कथा कानी पातकाची नुरे कहाणी पुण्य अंकुरती कथा श्रवणी घ्या या पर्वणीचा लाभ. कथा ऐकल्यानंतर आपली पापं नाहीशी होतात आणि पुण्य उदयाला यायला लागतात. सन सलोकतादी चारी मुक्ती नलगे तेथे आमासक्ती जडो त्या साईची निश्चळ भक्ती परमप्राप्ती ही समान. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. 4 मुक्ती आहेत. पण म्हणले नको आम्हाला त्या मुक्ती. सलोकता म्हणजे ज्या देवाची आपण उपासना करतो त्या लोकाला आपण जातो. म्हणजे शंकराची उपासना केली कैलासवासी, विष्णूची उपासना केली वैकुंठवासी, म्हणजे ज्या देवतेची आपण उपासना करतो त्या लोकाला आपण जातो. मग ती सलोकता झाली. समीपता म्हणजे त्याच्या जवळ आपल्याला राहता येणं. समीपता. स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखं स्वरूप प्राप्त होणं. आणि सायुज्यता म्हणजे त्याच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जाणं. अशा 4 मुक्ती आहेत. पण म्हणाले काय करायचे त्या मुक्ती. सलोकतादी चारी मुक्ती तेथे न लगे तेथे आमासक्ती जडो त्या साईची निश्चळ भक्ती परमप्राप्ती ही समा. आम्ही मुळीच नाही बद्ध काय आम्हा मुक्तीचा संबंध हो संत भक्तीचा उद्बोध तेनेच की शुद्ध अंतर. आम्ही मुळात बद्ध नाहीच. बद्ध म्हणजे बांधला आणि मुक्त म्हणजे मोकळा झाला. बद्ध कशाने? अज्ञानामुळे बद्ध अवस्था प्राप्त होते. पण आता आम्ही संतांना चरण आल्यानंतर बद्धता कुठं राहील. जेथे न मी तू पण स्फूर्ती जे ऐशी जे का सहज स्थिती आम्हा व्हावी ते अभेद भक्ती हिची साई प्रतिमा गो. साईबाबांना काय म्हणायचं? आम्हाला अभेद भक्ती द्या. अभेद भक्ती दे रे राम. आम्हाला आमच्या मनामध्ये हा जो मी आणि तू हे जे द्वंद्व आहे, हे जे द्वैत आहे ते तू काढून टाक आणि अभेद भक्ती आम्हाला प्राप्त करून दे. आता श्रोते हीच विनंती वाचो घेता ग्रंथाची वाच्य वाचन वाचक व्यक्ती एकात्मस्थिती देखावी. हे तिघं एकच आहेत. वाच्य, वाचन आणि वाचक व्यक्ती हे सगळं बोलण्याची शक्ती, वाचण्याची शक्ती आणि त्या व्यक्तीमध्ये असणारी ही शक्ती कथा सांगण्याची ती सगळे परमात्म्याचं स्वरूप आहे. वाच्य वाचन वाचक व्यक्ती एकात्मस्थिती देखावी सोडून द्यावे हेमाडपंथा की तो न करता या सच्चरिता केवळ भक्तांच्या निजेदार्था कारण निमित्ता तो एक. ते म्हणतात हेमाडपंथाकडे लक्ष देऊ नका. ते सगळं लिहिता तोच आहे. तसं कथा सांगणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. ते सगळं बाबाच करून घेत आहे. दैवे लागला शिंपा त्यागिती त्याचे हातीचे गेले मोते काय केले अश्वत्थोत्पत्ती व्हावे स्वार्थी उदास. दैवे लाधला शिंपा त्यागिती. दैवयोगाने शिंपला हातामध्ये लावला. त्यात काय आहे? मोती आहे. पण त्याला कळलं नाही की ह्यात मोती आहे. त्याने तो शिंपला टाकून दिला. त्यांनी शिंपला नाही टाकला, मोती टाकलाय. हे लक्षात घ्या. आत मोती तर त्यांनी पाहिलाच नाही. तो शिंपला तसाच टाकून दिला. आता बाहेरच्या माणसाला काय दिसतंय? यांनी शिंपला टाकलाय. पण तो शिंपला यांनी टाकला नाही. त्यामध्ये असलेला मोतीच यांनी टाकून दिलाय. तसं हा देह म्हणजे शिंपला आहे. मनुष्य देह मिळणं काही सोपं नाही. तो तुम्हाला मिळाला आहे ना, शिंपल्यासारखा मिळाला आहे. तो तुम्ही टाकून दिला म्हणजे त्यात तो जर सार्थकी लावला नाही तर काय होईल? त्या माणसाने तो शिंपला टाकून दिला तसा आपण हा मनुष्य देह टाकून दिला असं होईल. ह्या मनुष्य देहाचं सार्थक करायला पाहिजे तर ह्या मनुष्य देह मिळाल्याचा फायदा आहे. नाही तर त्या शिंपल्यासारखं होतं. दैवे लागला शिंपा त्या गीती त्याचे हातीचे गेले मोती काय केली अश्वत्थोत्पत्ती व्हावे न स्वार्थी उदास. काकविष्टेतनं पिंपळाची उत्पत्ती झालेली आहे. आपण आपल्या स्वार्थाविषयी उदास होऊ नये. आपल्या स्वार्थाकडे आपलं लक्ष पाहिजे ना. स्वार्थ म्हणजे आपल्या हिताविषयी लक्ष असलं पाहिजे.
आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. आपल्या हिताचं आपण रक्षण केलं पाहिजे. आपलं हित कशात आहे? संतांना शरण जाण्यात आपलं हित आहे. येथे शब्दमात्रा शब्दविता कोणी नाही साई पडता. तोची श्राव्य श्रवण श्रोता ही एकात्मता न ढळावे. ना तरी ते नाही वाचन श्रवणे सादर नाही कान. जेथे न वृत्ती कथान पारखी कवण शब्दार्थ. पण कथा ऐकताना मनाची एकाग्रता पाहिजे. श्रवणे धरा निर्विवांता श्रोतेही साईच भावावे चेता. तरी त्या श्रवणाची सार्थकता अखंडाद्वैतता राखावी. तेव्हा सकळ इंद्रिया प्रवृत्ती साईरूप होतील निश्चिती. जळी स्थळ तरंग स्थिती ऐशी आवृत्ती समरते. तरी ज्ञानिया परमार्थ बोध विनोदिया ते विनोदामोद. कविता कोविदा पदप्रबंध ग्रंथी आनंद सर्वत्र. या ग्रंथामध्ये सर्वांना आनंद मिळतो. ज्ञानी माणसाला परमार्थाचा बोध होतोय. विनोदी माणसाला नाना प्रकारच्या विनोदी कथा ऐकायला मिळतात. ज्याला काव्याचा आनंद आहे त्याला काव्य वाचायला आनंद मिळतोय. त्यामुळे या ग्रंथामध्ये सर्व काही आहे. ज्याला जे आवडेल ते सगळे या ग्रंथामध्ये आहे. असो पूर्वी सच्चरिती अध्याय 49 का निजोत्तम भक्ताप्रती समर्थ जो करती उपदेश. असता ते भक्त बाबापाशी भगवद्गीता 4था अध्याय आरंभापासून तरसे होते ते समय करीत. भगवद्गीता वाचत होते एक भक्त बाबांच्या जवळ बसून. त्या भगवद्गीतेतला 4था अध्याय सुरू होता. एकीकडे चरणसेवा मुखे हळूच पाठ म्हणावा म्हणता संप्रतात हे 30वा घेतला 34वा म्हणावया. निश्चळ मने लयला म्हणे म्हणत होते मनीचे मने परी नसता कळेसे जैने. आणणार कुठून काय ते म्हणून घेतला 34वा. आले साईनाथाचे जेव्हा आता येथे अनुग्रह करावा सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा. गीतेतला 4था अध्याय त्यांनी म्हणायला सुरुवात केली. एकीकडे म्हणजे पाठच होते त्यांना गीता. त्या भक्ताला बाबांचे चरण पाय दाबता दाबता ते मुखाने 4था अध्याय म्हणत होते. 33 श्लोक झाले त्यातले आणि 34वा आला. आणि बाबांना असं वाटलं की सगळ्या भक्तांना हा अध्याय कळला पाहिजे. या 34व्या श्लोकाचं काय महत्व आहे तेही कळलं पाहिजे. निश्चळ मने लय लावणी म्हणत होते मनीचे मने परी नसता कळलेसे जनी. आणणार असणार कुठे काय रे म्हणू घेतला 34वा. आले साईनाथाच्या जेव्हा येथे अनुग्रह करावा सन्मार्ग दावा भक्तोत्तमा. तया भक्ताचे नाम नाना. तव बाबा म्हणते तया नाना काय रे पुटपुटसी म्हणा स्पष्ट कारे नावदसी मुखी. आता ते तोंडातल्या तोंडात म्हणजे बाकीच्यांना त्रास होऊ नये म्हणून हळूहळू आवाजामध्ये तो 4था अध्याय म्हणत होते. बाबा त्या नानासाहेबांना म्हणतात ते काय बोलतो रे तोंडातल्या तोंडात. जरा स्पष्ट बोलणं आम्हालाही ऐकू दे काय म्हणतोस ते. नाना काय रे पुटपुटसी म्हणा स्पष्ट रे काना वदसी मुखे. केव्हापासून मुखाने पाहे काही पुटपुट चालली आहे परी आवाज परिस्फुट नोये. ऐसे हे गुह्य काय की रे. मग नानावत्ती स्पष्ट करीत आहे गीतेचा पाठ. इतरांना व्हावी कटकट आहे ही पुटपुट तदर्थ. म्हणाल मी गीता म्हणतोय पण बाकीच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी तोंडातल्या तोंडात ती म्हणतोय. असो ती झाली लोकांची गोष्ट परी मजसाठी बा बोलवा स्पष्ट. तुला रे कळे का पाठ पाहू दे नीट वडले श्री. ठीक आहे म्हणाले तू तोंडातल्या तोंडात म्हणतोय. साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. नाना बाबा म्हणतात की अरे तोंडातल्या तोंडात काय बोलतोस स्पष्ट बोल. मग नानावत्ती स्पष्ट करीत आहे गीतेचा पाठ. इतरांना व्हावे कटकट आहे ही पुटपुट तदर्थ. असो ती झाली लोकांची गोष्ट परी मजसाठी बोलपा स्पष्ट. तुला तरी कळे का पाठ पाहू दे नीट वरले श्री. अरे तुला तर अर्थ कळतो की नाही ते तर बघू. मग तद्विधी प्रणिपातेन उच्चस्वरया श्लोक म्हणून दाविला. नाना ही प्रणिपात करून ऐकता समाधान भावासी. मग त्याने तो श्लोक म्हणला तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पदेक्षेम तिथे ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः.
असा श्लोक म्हटला आणि बाबांना त्यांनी नमस्कार केला. मग तद्विद्धी प्रणिपातेन उच्चस्वर या श्लोक म्हणून दाविला नानाही प्रणिपात करून ऐकता समाधान बाबासे. पुढे या श्लोकाचा अर्थ पुसता पूर्वाचार्य कथितार्थ यथा सांग नाना कथिता. बाबाने माथा डोलविला. पुन्हा नानास करती प्रश्न उपदेक्षन्ति ते ज्ञानम. नाना पाही आकृती चरण करिपा मनन तयाचे. आणि मग पुढे त्यांनी सांगितलं अर्थ सांग. त्याप्रमाणे त्यांनी पूर्वाचार्यांनी सांगितलेला अर्थ म्हणजे पूर्वीच्या लोकांनी या श्लोकाचा सांगितलेला अर्थ बाबांना सांगितला की असा असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. मग बाबा म्हणतात यातलं जे तिसरं चरण आहे ना तेवढ्यावर तू लक्ष दे आणि त्याचं मनन कर. काय आहे? उपदेक्षन्ति ते ज्ञानम. या श्लोकाचा किंवा या भागाचा त्या श्लोकातला हा जो तिसरा चरण आहे त्याचं तू मनन कर. नाना पाही या तृतीय चरण करिपा तयाचे मनन तयाचे. त्यातील ते अक्षरापाठी अकारार्थी अवग्रहापोठी अज्ञानपदे अर्थ परिपाठी होते का उपराठी पहा. उपदेक्षन्ति ते ज्ञानम. नाना त्या तिसऱ्या चरणात काय म्हटलंय रे? उपदेक्षन्ति ते ज्ञानम. त्यातील ते अक्षरापाठी अकारार्थी अवग्रहापोटी या ज्ञानपदे अर्थ परिपाठी होते का उपराठी पाहे. त्यामधलं ते ज्ञान जे आहे ते ज्ञान म्हणजे काय? ते अज्ञान नाहीसे करतात आणि ज्ञान देतात. शंकरानंद ज्ञानेश्वर आनंदगिरी आणि श्रीधर मधुसूदनादि भाष्यकार करती ज्ञानपर अर्थ. शंकरानंदाने ज्ञानेश्वरीवरती टीका लिहिलेली आहे, आनंदगिरीने लिहिलेली आहे, श्रीधर कवीने लिहिलेली आहे, मधुसूदनाने लिहिलेली आहे. त्या गीतेच्या भाष्यावरती 4थ्या श्लोकावरती अनेकाने म्हणजे गीतेवरतीच अनेकाने टीका केलेली आहे. तो मान्य आहे सगळे गात ऐसाच आहे मध्ये ठावका. पर्यावग्र हे होणारी या कौतुका जाणून व्यर्थ का मुखावे. ऐसे म्हणून साई कृपा घना भक्त चकोर चातका. कारण वर्षली जे बोधामृत कण झाले निर्मळ पूर्वीच. परिया साई लिलेचे वाचक सर्वासे अर्थाचे कौतुक वाटले नाही काही. साशंक राहिल्या साश्चर्यकारक हे. असोतयांचे समाधान चेणे होईल प्रमाण असा आणि अल्प प्रयत्न करतोस अज्ञान समर्थनार्थ. आता मागच्या कथेमध्ये हा श्लोक येऊन गेलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो म्हणाले. बाबास कोठील संस्कृत ज्ञान ऐशी शंका घेईल कोणा. संताना नधीन होते जाण शंकेचे कारण आणि त्याचे. आता काहींना असं वाटेल की बाबांना संस्कृत ज्ञान कसं. अहो एकेन ज्ञातेन सर्व ही विज्ञातम भवती. प्रमाण कोणान मान्य हे श्रुतिवचन ते अप्रोक्ष ज्ञान साईस. अहो एकेन ज्ञातेन सर्वही विज्ञातम भवती. एक ज्ञान, त्या एका ज्ञानाने सर्व ज्ञान प्राप्त होतं. त्या एका ज्ञानाने सर्व ज्ञान प्राप्त होतं. ते एक ज्ञान कुठले? जाणणे आपणासे आपण या नाव ज्ञान. आपल्या स्वतःला जाणणं हे ज्ञान आहे. त्या एका ज्ञानाने जगातलं सर्व ज्ञान प्राप्त होतं. अहो एकेन ज्ञानेन सर्वं हि विज्ञातम भवती. एका ज्ञानाने ज्या परमेश्वराला ज्याने जाणून घेतले त्याला काय सगळं ज्ञान आपोआप प्राप्त होईल. सद्गुरु कृपेने होतं ते. सद्गुरूच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. ते अपरोक्ष ज्ञान साईस. जैसा करतल स्थित अमलक तैसे अमूळ विश्व ज्या देख. त्या तया संता काय न ठाऊक सविता ही प्रकाशित ज्याचेने. ज्याप्रमाणे तळहातावर ठेवलेला आवळा सर्व बाजूने आपल्याला पाहता येतो तसं हे विश्व ज्यांना पाहता येतं. विश्वात कुठं काय चाललंय हे ज्यांना पाहता येतं. आणि ज्यांच्या आज्ञेने हे सगळं चाललंय. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की म्या बोलविल्या वेदू बोले. म्या चालविल्या सूर्यू चाले. जो जगा ते चालवित आहे. जगाला
क्रियमान करणारा, क्रियावान करणारा असा जो सूर्य आहे तो सुद्धा माझ्या सत्तेने चालतो असं परमात्मा म्हणतात. साई आणि परमात्मा वेगळ्या नसल्यामुळे ते म्हणतात की माझ्या सत्तेने सूर्य चालतो. सविता ही प्रकाश ग ज्याचे दिस, या सूर्यालाही प्रकाश ज्याच्यामुळे प्राप्त होतो अशी ही सत्ता त्यांच्याकडे आहे. साईनाथ महाराज की जय.